राजेश कदावी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. आणि हा जो संदेश जो आहे तो जीवन बदलणारा संदेश आहे, म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही बघा. संदेशात जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी, या सुंदर दिवसासाठी. प्रार्थना करतो जो कोणी हा संदेश बघतायत त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांना तू चांगलं आरोग्य दे. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. आपण जाऊया संदेशामध्ये. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 3 वचन 8. संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. इथं पवित्र शास्त्र म्हणतं की संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदमाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वर पासून बागेच्या झाडात लपली. वचन 9. तेव्हा परमेश्वराने आदमाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? आदाम, तू कोठे आहेस? आता यावर आपल्याला समजतं की परमेश्वर जो आहे तो परमेश्वर आपल्या शोधात असतो. परमेश्वर जो आहे तो आपल्या मागं असतो. आपल्याला माहीत नसतं पण परमेश्वर जो आहे तो आपल्या शोधात असतो. आणि पुष्कळ जण साक्षी देतात की मी परमेश्वराचा शोध घेतला आणि परमेश्वर मला सापडला. हे चुकीचं आहे, कारण देव तुमचा शोध घेत होता आणि देवाला तुम्ही सापडला आहात. कारण देव जो असतो तो नेहमी आपल्या मागं असतो. तेव्हा परमेश्वराने आदमाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? आता का परमेश्वराने आदमाला म्हटलं तू कुठे आहेस? आता तुम्ही म्हणाल की परमेश्वर सर्व माहीत असतं. का परमेश्वराला माहीत नव्हतं की आदाम जो आहे, आदाम कुठे आहे? प्रियानो, परमेश्वर जो आहे तो सर्व व्यापी आहे. त्याला सर्व माहीत असतं. आपण कुठे लपून बसलेलो आहोत, आपण काय करतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, हे सर्व परमेश्वराला माहिती असतं. आणि परमेश्वराला माहीत होतं की आदाम आणि त्याची पत्नी जे आहे ते का लपून बसलेले आहेत, ते का झाडाच्या मागे लपून बसलेले आहेत. परमेश्वराला माहीत होतं. पण मुद्दामून परमेश्वराने आदामाला प्रश्न विचारला, आदाम तू कुठे आहेस? कारण परमेश्वर आदामाला समजू इच्छित होता की आदामाने जे आहे त्याचे स्थान गमावलेले आहे. आदामाने जे आहे ते देवासोबत उभे राहणे गमावलेले आहे. तो जिथे असायला हवा होता तिथे तो नव्हता. तो त्या ठिकाणी होता जिथे तो असायला नको होता. तो देवाच्या उपस्थित असायला पाहिजे होता. पण आता जो आहे आदाम जो आहे तो झाडाच्या माग जो आहे तो लपून बसलेला आहे. म्हणून परमेश्वराने आदामाला म्हटलं, आदाम तू कुठे आहेस? तू जिथे असायला हवा होता तिथं तू नाहीयेस. आणि ज्या ठिकाणी तू आहेस तिथे तू असायला नको होता. प्रियानो, आदाम जो आहे तो पहिला मनुष्य, फर्स्ट मॅन. सर्व काही त्याला दिलं होतं. सर्व पृथ्वी त्याची होती. सर्व फळ, सर्व झाडी, सर्व पशु, सर्व पक्षी, हे सर्व आदामाला दिलं होतं. आणि परमेश्वराने आदामाला हवाला सांगितलं की तुम्ही सर्व झाडांचे फळ खाऊ शकता पण एका झाडाचं फळ खाऊ नका. पण तरी देखील जे आहे त्या दोघांनी फळ खाल्लं आणि पाप जे आहे, पापाचा प्रवेश या जगामध्ये झाला. आणि त्यामुळे जो आदाम जो आहे तो लपला होता. तो झाडा पाठीमागे लपला होता. कारण त्याने दोघांनी जे आहे ते पाप केलं होतं. त्यांनी त्यांचे स्थान गमावले होते. देवासमोर उभे राहणे गमावले होते. रोज आदाम जो आहे तो देवाच्या उपस्थित असायचा पण आज तो उपस्थित नाहीये. आणि प्रियानो, परमेश्वर आज आम्हाला प्रश्न विचारतो आहे. परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारत आहे, माझ्या प्रिय मुला तू कुठे आहेस? माझ्या प्रिय मुली तू कुठे आहेस? परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारत आहे. कारण तुम्ही त्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही असायला नको होते. तुम्ही जिथे असायला हवे होते तिथं तुम्ही नाही आहात.
म्हणून परमेश्वर जो आहे तो विचारतो आहे, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुली, तू आहेस कुठे? तुम्ही देवाच्या उपस्थित राहणे आवश्यक होते, तुम्ही तुमच्या घरात राहणे आवश्यक होते, पण तू जो आहे, तू आपल्या मित्रासह जो आहे एका जागी जो आहे तू अंमली पदार्थाचं सेवन करीत आहेस. तू आपल्या परिवार बरोबर असला पाहिजे होता, तू आपल्या घरात असला पाहिजे होता, पण तू जो आहे तू पबमध्ये आहे आणि तू पार्टीमध्ये आहे. तू देवाच्या उपस्थितीत असला पाहिजे होता, पण तू जो आहे तू बारमध्ये आहेस, तू दारू पितोयस. म्हणून परमेश्वर जो आहे, परमेश्वर म्हणतोय, हे माझ्या मुला, माझ्या मुली, तू आहेस कुठे? तू ज्या ठिकाणी हवी तिथे तू नाहीयेस. तुम्ही जो आहे, तुम्ही तुमच्या पत्नी किंवा पती बरोबर घरात असायला पाहिजे, पण तुम्ही जो आहे तुम्ही दुसऱ्याच्या पत्नी बरोबर आहात, दुसऱ्याच्या पती बरोबर आहात. म्हणून परमेश्वर जो आहे, परमेश्वर आज तुम्हाला हाक मारतो आहे. परमेश्वराला माहिती आहे तुम्ही कुठे आहात, पण तुम्हाला वाटतं की कोणाला माहीत नाही, पण परमेश्वराला माहिती आहे तुम्ही कुठे आहात. आणि परमेश्वर जो आहे तो आज तुम्हाला प्रश्न करतोय, तू कुठे आहेस? तू तुझ्या घरात असलं पाहिजे, तू तुझ्या पत्नीच्या व पतीच्या बरोबर असला पाहिजे, पण तू दुसऱ्याच्या पत्नी बरोबर आहेस. परमेश्वर तुम्हाला हाक मारत आहे, तू कुठे आहेस? तुम्ही घरात असलं पाहिजे आपल्या परिवाराबद्दल, पण तुम्ही जो आहे तुम्ही एका वेश्याबरोबर आहे, तुम्ही वेश्याच्या घरात आहे. म्हणून परमेश्वर विचारतोय, तू कुठे आहेस? तू तुझ्या घरात असलं पाहिजे, तू माझ्या उपस्थितीत असलं पाहिजे, पण तू कोणाच्या घरी आहेस? तू काय करतोयस? देवाने आपल्याला डोळे दिले आहेत, त्याची जी सृष्टी जी आहे, सृष्टी बघण्यासाठी, त्याचं जे प्रेम आहे ते बघण्यासाठी. पण आपण जो आहे, आपण डोळ्याचा उपयोग जो आहे ज्या घाणेरड्या गोष्टी इंटरनेटवर बघण्यासाठी आपण उपयोग करतो. परमेश्वर आज आपल्याला विचारत आहे, तुम्ही कुठे आहात? तुम्ही त्या ठिकाणी आहात तिथं तुम्ही असायला नको होते, तुम्ही जिथे असायला हवे होते तिथं तुम्ही नाही आहात. परमेश्वर आपल्याला विचारतो हा प्रश्न. का विचारतोय? का परमेश्वर तुमच्या मागे, परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि परमेश्वर जो आहे तो आपल्याला शिक्षा देण्यासाठी, तो आपल्या मागं नाहीये, तो आपल्याला जीवन देण्यासाठी, तो आपलं जीवन बदलण्यासाठी तो आपल्या मागं आहे. आपण पुढे वाचूया. तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? तो म्हणाला, बागेत. मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो. आदाम पहिला मनुष्य, सर्व काय होते त्याच्याकडे, सर्व पृथ्वी होती, सर्व झाडाचे फळ होते, सर्व पक्षी होते, सर्व काय होते. पण आता जो आहे तो आता एका जागी जो आहे तो लपून बसलेला आहे. प्रियांनो, पाप हेच करू शकतो. पाप जो आहे तो तुम्हाला लपायला लावतो. पाप जो आहे तुम्हाला झाडाच्या माग लपायला लावतो. पाप जो आहे तो तुमचं जीवन जे आहे तो जीवन बर्बाद करतो. आणि पाप जो आहे, पाप तुम्हाला नग्न करतो. म्हणून खूप आवश्यक आहे की तुम्ही जो आहे पापाचा पश्चाताप करून त्या ज्या ठिकाणापासून तुम्ही बाहेर या. पण पाप जे असतं ते नेहमी आकर्षक असतं आणि पुष्कळ जणांना जे आहे ते ठिकाण आवडतं. पुष्कळ जणांना पापामध्ये राहायला आवडतं, कारण पाप जे आहे ते नेहमी आकर्षक असते. जेव्हा हवेने जे ते फळ बघितलं, ते फळ खूप सुंदर होतं, ते फळ खूप आकर्षक होतं, ते फळ जे होतं दुसऱ्या फळापेक्षा वेगळं होतं. आणि म्हणून हवेने काय केलं, ते फळ खाल्लं. तिने देवाची आज्ञा मोडली. पाप नेहमी आकर्षक असते. तुम्ही म्हणाल की मला इथंच राहू दे, मी माझ्या पापाचा पश्चाताप करणार नाही, मला पापामध्येच राहायचं आहे, कारण पाप जे आहे ते आकर्षक असतं. प्रियांनो, रोमकराच्या अध्यायामध्ये 6:23 पवित्र शास्त्र म्हणतो, कारण पापाची मजुरी मरण आहे. काय म्हणतं? पापाची मजुरी मरण आहे.
जग म्हणतं की पाप केलं तर चालतं, काय होत नाही. खोटं बोललं तर चालतं, वागलो तर चालतं, व्यभिचार केला तर चालतं, दारू पिल्यावर चालतं, सिगरेट पिल्यावर चालतं. पण इथं म्हटलं आहे की कारण पापाची मजुरी मरण आहे. आता हे जे मरणाचा जो इथं उल्लेख केलेला आहे, हे जे मरण जे आहे अनंत काळचं जे मरण आहे, नरकातलं मरण आहे, अग्नीमध्ये तडपून अनंत काळ राहणे, हे ते मरण आहे. कारण पापाची मजुरी मरण आहे. कारण जेव्हा आपण पाप करतो, जेव्हा आपण पापामध्ये असतो, तर त्याची मजुरी आपल्याला मिळते. आणि ती मजुरी कुठली असते? ती मजुरी म्हणजे मरण असतं, अनंत काळासाठी नरकामध्ये आगीत तडपणे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचं जीवन आहे. परमेश्वर आपल्याला अनंत काळचं जीवन देऊ इच्छितो. तुमची जागा जी आहे, तुमची जागा पापामध्ये नाही आहे, तुमची जागा स्वर्गामध्ये आहे, तुमची जागा येशू ख्रिस्ताबरोबर आहे. तुमची जागा जी आहे ती स्वर्गामध्ये अनंत काळ जीवन जगण्यासाठी आहे. रोमकरास अध्याय 5:12, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले, म्हणजे आदमाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. सर्व माणसांमध्ये अशा प्रकार मरण पसरले. आता सर्व माणसांमध्ये काय पसरलेलं आहे? मरण पसरलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे मरण जे आहे, हे मरण म्हणजे अनंत काळसाठी नरकात आगीमध्ये तडपणे. कारण आदमाने पाप केलं आणि त्यामुळे जे आहे पाप जगात आलेले आहे. आणि म्हणून जे आहे येशू ख्रिस्त आलेला होता. म्हणून येशू ख्रिस्त आला आपल्याला वाचवण्यासाठी. लूक 19 मध्ये म्हटलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आलेला आहे. दोन गोष्टीसाठी मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त आलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी. प्रियानो, जेव्हा आपण पापामध्ये असतो, जेव्हा आपण देवाच्या उपस्थित नसतो, तर तेव्हा आपण हरवलेला असतो. आपल्याला माहीत नसतं, पण आपण हरवलेला असतो. जर तुम्ही आज पापामध्ये आहात, तुम्ही हरवलेला आहे. जसा आदाम जो आहे तो हरवलेला होता आणि म्हणून जो आहे तो झाडाच्या मागे लपलेला होता. तिथं वचन म्हणतं, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास, फक्त शोधण्यात नव्हे व तारण्यास आला आहे. येशू ख्रिस्त आपल्याला तारण देऊ इच्छितो. प्रियाने, तुम्हाला मी एक सांगतो, आता तुम्ही कुठली गोष्ट तुम्ही वरती फेका तर काय होतं? ते खाली येते. तुम्ही किती उंच फेकलं तर ते खाली येते. काय येते? कारण गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो नियम कार्य करतो. कुठली वस्तू वरती टाका ते खाली येते. म्हणून जेव्हा आपण जे आहे आपण हरवलेला असतो, आपण जे आहे पापामध्ये असतो, किती आपण चांगलं काम करू द्या, किती आपल्याला आपली इच्छा असते की आपण त्यातून बाहेर पडावं, पण तसं होत नाही. का? कारण पाप आणि मृत्यूचा जो कायदा जो आहे तो आपल्या जीवनात कार्य करतो. जसे आपण जे आहे ते आपण जन्मल्यापासून पापी आहोत आणि आपल्या कर्माने आपण महापापी आहोत. म्हणून कितीही चांगले काम केले तर हे जे तरी आपण खाली येऊ, कारण पाप आणि मृत्यूचा जो कायदा जो असतो तो आपल्या जीवनात कार्य करतो. पण तुम्ही बघा की जे प्लेन असतं ते हवेत उंच उंच उडतं. भले मोठं ते असतं, पुष्कळ वजन घेऊन जिथे आकाशात जे आहे ते भरावी घेतं. का? कारण जेव्हा पायलट जो असतो जेव्हा तो विमान सुरू करतो तर जो एरोडायनामिकचा जो नियम आहे तो नियम सुरू होतो. आणि तो नियम जो असतो तो नियम तो खूप सशक्त असतो, खूप जो असतो तो ताकदवान असतो. आणि त्यामुळे जो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो गुरुत्वाकर्षणाचा नियम तो काही करू शकत नाही, तो कार्य करू शकत नाही. आणि आपण पाहता विमान जे आहे त्या आकाशात झेपत वरती जातं.
म्हणून प्रियानं तुमचं तारण होणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमचं तारण होईल तर हा जे पाप आणि मृत्यूचा जो कायदा जो आहे तो तुमच्या जीवनात कार्य करणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात उंच भरावे घेऊ शकाल. आता हे तारण कसं प्राप्त होईल? तारण प्राप्त होण्यासाठी मला काय करावं लागेल? पवित्र शास्त्रामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. आपण जाऊया 1 कोरिन्थियस 15 अध्याय. तिथं म्हटलं आहे, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. प्रियानो, तारण मिळण्यासाठी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही आहे, कारण तुमच्या चांगल्या कार्याने तुम्हाला तारण मिळणार नाही आहे. पुष्कळ लोकांना वाटतं की मी चांगलं कार्य केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी दान धर्म केला, मी पुन्हाही केली, मी कुठल्या तीर्थस्थानात गेलं तर माझं तारण होईल. प्रियानो, तुमच्या चांगल्या कामामुळे तुमचं तारण होणार नाही आहे. इथं काय म्हटलं आहे की जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला देव मानतो आणि आपण विश्वास ठेवतो की त्याने माझ्या पापासाठी जे आहे ते वधस्तंभावर जे आहे त्याने मरण सोसलं आणि 3ऱ्या दिवसानंतर तो उठला, जेव्हा आपण ह्यावर विश्वास ठेवतो तर आपलं तारण होतं. केवळ देवाच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे आपलं तारण होतं. आपल्या चांगल्या कामाने आपलं तारण होत नाही. तुम्ही सर्वांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं असेल क्रूसावर. ते फोटो पाहिले तुम्ही असतील. काय येशू क्रूसावर होता? येशू ख्रिस्त क्रूसावर होता तुमच्या माझ्या पापासाठी. कारण पाप जे आहे, पाप आपल्याला नरकात टाकू शकतं. पाप जे आहे ते आपल्याला झाडाच्या मागं लापाला लावू शकतं, आपलं जीवन बर्बाद करू शकतो, आपला परिवार बर्बाद करू शकतो, आपलं सर्व काही तो बर्बाद करू शकतो. म्हणून येशू ख्रिस्त आला होता आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी. त्याने आपलं स्वतःचं रक्त सांडलं आणि त्यामुळं आपली पापाची क्षमा होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तो क्रूसावर होता. आणि जेव्हा आपण असा विश्वास करतो की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, जेव्हा आपण असा विश्वास करतो तेव्हा आपलं तारण होतं. प्रियानो, खूप आवश्यक आहे तारण होणं. जर तारण नाही झालं तर हा जो पापाचा आणि मृत्यूचा जो नियम आहे तो तुमच्या जीवनात कार्य करेल. आणि तुम्ही किती वर उठण्याचा प्रयत्न कराल पण तुम्ही खालीच पडाल, कारण हे तो जो नियम आहे तो तुमच्या जीवनात कार्य करत राहतो. म्हणून तारण होणे खूप 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 आवश्यक आहे. आपल्या पापाची क्षमा होणे खूप आवश्यक आहे. जे घाणेरडे पाप आपण केलेले आहेत त्या पापाची क्षमा होणे खूप आवश्यक आहे. म्हणून कृपा करून तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. धन्यवाद देतो क्रूसावर जे तू महान कार्य केलं आहेस, त्यामुळं आमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.